घ्या. काय चविष्ट असते ताक. आणि इतकं म्हणजे इतकं उकाडा झालाय आणि काळं पडायला लागलंय सगळीकडून. आपल्याकडे जरा इकडं तिकडं काहीतरी ते शेकोट्या बिकोट्या पेटवतात ना, त्यामुळं. आणि ते काय काय वेळेला उसाची शेतं पण जाळतात की. शुगर फॅक्टरीचं पुन्हा काळं पडतंय आपल्याकडं. तर आपल्याला किती त्रास होतोय. त्या कॅलिफोर्नियाला काय झालं असेल हो. 15,000 एकर सगळं क्षेत्र जळलंय, जळून खाक. तिथं तसे वणवे जंगलात हो, अमेरिकेत जंगलं खूप. वणवे काय जंगलामध्ये पेटतातच की. तसा वणवा पेटलाय, पण इथे अनेक वणवे पेटले. बघून असं हे होते, ज्वालामुखीसारखा लाव्हा पसरल्यासारखं वाटायला लागले कॅलिफोर्नियामध्ये. आणि ते हॉलिवूड, कितीतरी पिक्चरमध्ये ते हॉलिवूडचं चित्र हे बघितले होते, अक्षरं. आणि आजकाल यूट्यूबमुळं तर सगळेजण ते फिरायला जात असतात हॉलिवूडला. किती बघून झालं होतं. म्हणजे सगळी श्रीमंत जनता होती तिथं, सेलिब्रिटीजचे हे होते. हे घ्या तुम्हाला. सेलिब्रिटीजचे सगळे बंगले बिंगले सगळं सगळं जळून खाक. आणि त्यात त्यांनी मिरॅकल काल दाखवलं बरं का. म्हणजे गेले 2-3 दिवस मी बघते ना, तर त्याच्यात म्हणजे सगळ्यांचे फार्म हाऊसेस होते तिथं, शेती होती. तर त्याच्यामध्ये लोकांचे घोडे जळून मेले, गायी गेल्या मेल्या. त्यांना सोडवताच आलं नाही, कारण असा इतका फास्ट तो वणवा पेटला. वणवे आणि मुख्य म्हणजे वारं. आणि त्यामुळे ते ठिणग्या उडून आता जर्मनीमध्ये सुद्धा अशाच आगी लागल्या की हो. 1 तारखेला 31 डिसेंबरला अशाच आगी लागल्या की त्या ठिणग्या उडून. पण कसं इथं हे म्हणे ह्या कॅलिफोर्नियामध्ये म्हणे गेले 2 वर्ष पाऊसच पडलेला नाही आहे. आणि त्याच्या आधी भरपूर पाऊस पडला होता, त्यामुळे खूप सारं गवत उगवलं होतं आणि ते गवत वाळलं होतं. आणि ते वणवे पेटलेत सगळी भुरू. आणि सगळं अमेरिकेमध्ये थंडीमुळं लाकडी ना घरं, मोठीची मोठी दांडगी. ते सगळी घरं अशी भुरू पेटलीत. आणि बघितलं तर सांगाडे सुद्धा शिल्लक नाही आहेत कुणाचे. मगाशी बघत होते, सांगाडे सुद्धा शिल्लक नाही. सगळं काय म्हणतात त्याला, सगळ्याची राख. तर एक बाई म्हणली, माझ्या गोट, माझ्या चिकन, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गाई, पाळीव प्राणी किंवा मांजरं, कुत्री सगळं म्हणली मेले म्हणून ती इतकी रडत होती. आणि त्या घरासमोर येऊन, स्वतःच्या घरासमोर येऊन रडत होती. आणि त्यावेळेला त्या सगळ्या जळलेल्या ह्याच्यातनं एक कुत्रा आलं, पामेरियन. तिला ते घर सगळं अख्खं जळलेलं, बिलियनर ती, त्याची सगळी ते एवढी मोठी प्रॉपर्टी. पण ते कुत्रा आलं म्हटल्यावर तिला एवढा आनंद झाला. ते सगळं जळलेलं होतं की नाही, त्याच्यापेक्षा एक कुत्रा आपलं जिवंत राहिलं आणि ते पळत आलं एवढं छान. त्याला काही झालं नव्हतं, फक्त ते पामेरियन होतं, ते घाण झालं होतं राखेमुळं. पण ते पळत आलं, एवढं तिला आनंद झाला. आणि एक माणूस की नाही काल मी बघितलं, तो म्हणला त्याचं घर जळत होतं. तर तो काय म्हणला माहिती आहे की मला जाऊन माझं वाचवा. तर ते म्हणले काय आहे, घरात माणसं आहेत का. तर ते सगळे, तो काय म्हणला नाही व्यवस्थित, तो काय म्हणला नाही माझी फॅमिली सगळी कोविडमध्ये मेली. पण माझ्याजवळ एक कॅट आहे आणि माय काट म्हणून तो ओरडत होता कॅटला. आणि तुम्हाला सांगते, त्या फायर फायटरनी त्याच्या आतमध्ये जाऊन ते कॅटला वाचवलं आणि त्याच्या हातात दिलं. त्याला एवढा आनंद झाला. तो म्हटला जाऊ दे, घर गेलं तर जाऊ दे, सगळं जाऊ दे, नाहीतरी माझी फॅमिली गेलेली आहे, पण माझी कॅट जिवंत राहिली, कारण ती एकच माझी फॅमिली आहे. इतके असे प्रचंड एक व्हिडिओज बघायला मिळायला लागलेत ना, असं वाटतंय की खरंच आयुष्यात काही नाही बघा. खरं सेलिब्रिटीज हे सगळे अफाट श्रीमंती
अफाट श्रीमंती, म्हणजे शेकडो हेक्टरची शेती ह्या लोकांची अशी क्षणात जळून गेली, काही करता आलं नाही. अक्षरशः काल मी बघितलं हेलिकॉप्टरमधनं डायरेक्ट सरोवरात जाऊन पाणी आणलं असू. हेलिकॉप्टरमध्ये एका वेळेला 18 टँकर पाणी मावतो म्हणे त्या हेलिकॉप्टरमध्ये. 2 मिनिटात तो टँकर भरत होता, म्हणजे तो हेलिकॉप्टर भरत होता. असं यायचा आणि ते सरोवर रिकामं झालं की त्यांचं असं येऊन सरोवर कोरडं झालेलं, त्यातनं लोक चालत जाताना दाखवली काय. म्हणजे सगळं पाणी संपलं, पण तरीसुद्धा जरासुद्धा आटोक्यात आलेली नाही ती आग अजूनही. बघताना सुद्धा इतकं हे वाटतंय, वाईट वाटतंय. साधं आपल्या इथं काळं पडतंय एवढंसं तर आपल्याला किती त्रास होतो. शेतं जाळली, कोणीतरी शेकोटी पेटवली, त्याचं काळं उडून येतं, त्याचं किती त्रास होतो. आणि तिथं तर किती काळं उडत असेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं की ती आग आता कॅनडाकडे पण जायला लागलेली आहे, कॅनडामध्ये पण त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मागच्या वर्षी कॅनडामध्ये खूप मोठी लागली होती. आजकाल ह्या सगळ्या गोष्टी अर्थात त्या दरवर्षीच होत असणार आहेत. अलीकडे यूट्यूबमुळं, सोशल मीडियामुळं लगेचच्या लगेच बघायला मिळतात. या तसंच कुलूमध्ये पण लागली की आग काल. कुलूमध्ये सुद्धा जवळजवळ 1800 घरं जळली म्हणे. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत शेकोट्या, थंडीच्या शेकोट्या, त्याची जी ठिणगी उडते की नाही, ती ठिणगी सगळ्याला कारणीभूत आहे. पुन्हा त्यांनी जर्मनीमध्ये तर दाखवला एक व्हिडिओ, ती लोक रात्री दारू पितात 31 डिसेंबरला, आणि ते रॉकेट असतात ना, रॉकेट सरळ वर लावायचं ना, तर ते दारू पिऊन आडवं लावतात रॉकेट. काही पोलीस करू शकत नाहीत त्याला. त्यांनी 1-2-3 व्हिडिओ बघितले मी, ते म्हणले पोलीस काही करू शकत नाही, आडवं रॉकेट लावतात. त्यामुळे कुठेही आगी लागतात जर्मनीमध्ये, जे त्यांनी सांगितलं. जर्मनीत हे कॉमन आहे. जे सगळ्यात आपल्याकडे सगळीकडे हे फटाके जे आहेत ना, ते फटाके खरंच सगळ्यात जगातनं बंद व्हायला पाहिजे. एकतर ते इतके महागडे फटाके, फटाक्यांमुळे पोल्युशन वगैरे जाऊ दे, ते प्रदूषण होतं, हे होतं, किती पैशाचा चुराडा, जाळायचा चक्क पैसा, असं अवस्था आहे. आणि ही आता बघितलं का नाही, कॅलिफोर्निया तर जवळजवळ 50% कॅलिफोर्निया जळला, असं ते सांगत होते आजच्या व्हिडिओमध्ये. किती डेंजर ना सगळ्या गोष्टी. क्षणात माणसाचं सगळं निघून जातं. ते बिलियनर लोक, अब्जपती वगैरे वगैरे म्हणायला पाहिजे. क्षणात सगळेजण रस्त्यावर झोपलेत थंडीत. आपण मी माझं माझं माझं, मी माझं 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 म्हणायचं. काय कुणाचं काय खरं नाही बघा. पाहिजे की एक केळ मला, एक केळ तुम्हाला, एकच द्या. असं सगळं अवस्था आहे. इतकं वाईट वाटतंय तुम्हाला सांगते. ते सगळे व्हिडिओ बघून असं वाटतं ते प्रयागराजला आता कुंभमेळा आहे, तिथं जाऊन साधू व्हावं. सगळ्या जगातले असे प्रॉब्लेम्स बघितले की असं नाही, वैफल्य येते की काही आपलं नाही, काही आपलं नाही. आता काल रात्री संध्याकाळी इथं पलीकडच्या बाजूला एक जणांशी बोललेलं, रात्री त्यांना अटॅक येऊन गेलेत. काय करायचं. चला